वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की ग्रामसेवक भरतीमधील आपण सिलेबस कव्हर करू. जसा जसा सिलेबस आहे तसे तसे टॉपिक आणि लेक्चर आपण घेत आहोत. तर मित्रांनो, ग्रामसेवक भरतीशी संबंधित आपण एक प्लेलिस्ट चालवली आहे. म्हणजे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळा जो तांत्रिक घटक आहे, म्हणजे तांत्रिक भाग आहे, टेक्निकल पार्ट आहे ग्रामसेवक भरतीमधील, त्याचे जे लेक्चर आहेत ते मिळणार आहेत. आणि बरेचसे लेक्चर अपलोडेड झालेले आहेत आणि समोरसुद्धा बरेचसे उरलेले राहिलेले जे काही लेक्चर असेल ते सुद्धा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे जसा सिलेबस IBPS पॅटर्ननुसार सांगितला आहे तसा सिलेबस आपण कव्हर करू. परंतु आउट ऑफ क्वेश्चन आले तर यासाठी मित्रांनो आपल्याला म्हणजे आउट ऑफ क्वेश्चन जर येत असतील तर ते सर्वांना सारखे येणार आहेत. म्हणून जास्त काळजी करण्याची गरज नाही आणि जो सिलेबस त्यांनी दिलेला आहे तो सिलेबस आपण कव्हर करू. तर मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलवर ज्या काही गोष्टी अपलोडेड केल्या जातील त्याच्या जे काही नोटिफिकेशन असतील त्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर मित्रांनो, या चॅनलवर आपण काय केलेलं आहे, एक आपण शॉर्ट्ससुद्धा अपलोडेड करत असतो. तिथे तुम्हाला नॉलेजेबल गोष्टी तसेच सॅटिस्फॅक्शन आणि जे काही मोटिवेशनल थॉट कोट्स असतील ते मिळतील. म्हणजे जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये एक सातत्य राहील. समोर आपण बघतो मित्रांनो, कम्युनिटी सेक्शन आहे आणि कम्युनिटी सेक्शनमध्ये तुम्हाला पोल क्वेश्चन वगैरे सोडवता येतात. त्याचासुद्धा तुम्ही फायदा घेऊ शकता. म्हणजे इथे तुम्हाला लेक्चरबरोबर बाकीच्यासुद्धा गोष्टी मिळणार आहेत. म्हणून मित्रांनो, अशाच नवनवीन नोटिफिकेशनसाठी अपडेटेड माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण इथे आजचा टॉपिक बघणार आहोत फलोत्पादन. आणि फलोत्पादन या टॉपिकमध्ये मी नेमकं काय घेणार आहे तर फळ लागवडीच्या ज्या काही पद्धती आहे तसं आपण बघतो. त्यामध्ये अभिवृद्धी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, की कशापासून कशाची अभिवृद्धी करता येते. अभिवृद्धी म्हणजेच त्याला ग्राफ्टिंग वगैरे असं म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर बघतो मित्रांनो की आपण जे काही हार्मोन्स आहेत, संप्रेरके मराठीमध्ये म्हणतो, संप्रेरकेसुद्धा बघणार आहोत. त्यावरसुद्धा प्रश्न पडतात आणि काही महत्त्वाचे मुद्दे आहेत फलोत्पादनाशी संबंधित ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. मित्रांनो, सुरुवातीला आपण फलोत्पादनाबद्दल काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या गोष्टी समजून घेऊ आणि त्याच्यानंतर एक एक पार्ट पाहू. आता फलोत्पादन करायचं आहे म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, फळांचं उत्पादन करायचं आहे. मग साधारण गोष्ट आहे. मग फळांच्या उत्पादन करणाऱ्या शास्त्राला आपण काय म्हणतो, तो पोमोलॉजी असं म्हणतो. आता यामध्ये आपण बघतो मित्रांनो की फलोत्पादनाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सुद्धा आपण बघू. आता फलोत्पादनाच्या बाबतीत आपण बघितलं म्हणजे हा डेटा आहे तो ओल्ड डेटा आहे, तरीसुद्धा सांगते की जगातील सर्वाधिक फलोत्पादन करणारा देश कोणता आहे तर चायना आहे आणि त्या खालोखाल भारताचा क्रमांक लागतो. आणि प्रामुख्याने आपण जर विचार केला तर भारतामध्ये सर्वाधिक फलोत्पादन करणारं स्टेट किंवा राज्य कुठलं आहे तर लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा त्यामध्ये आघाडीवर क्रमांक आहे, म्हणजे शीर्षस्थान आहे. आणि आपण बघतो महाराष्ट्रामध्ये असे कोणते फळ आहे की ज्याचं सर्वाधिक उत्पादन होते. म्हणजे आपण जर एक उतरता क्रम बघितला तर त्यामध्ये आपल्याला दिसून येते की आंबा आहे, त्याच्या खालोखाल आपण बघतो की संत्री आहे, नंतर काजू आहे, चिक्कू आहे, द्राक्ष आहे इत्यादींचं उत्पादन आहे. म्हणजे हा उतरता एक क्रम आहे. म्हणजे हा जो डेटा आहे माझ्याकडे तो ओल्ड डेटा आहे. तुम्ही नवीन डेटा असेल आणि नवीन काही अपडेटेड माहिती असेल यामध्ये तर ती कमेंट्समध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रातील फळ पिकातील क्षेत्राचा उतरता क्रम आपण बघितला. त्यामध्ये आंबा, त्याच्यानंतर संत्री, नंतर काजू, चिक्कू आणि द्राक्षे असा क्रमांक लागतो. तसंच आपण बघतो मित्रांनो, तसं म्हणजे महत्त्वाची गोष्ट की तुमच्यासाठी प्रश्न राहिली आहे की मी आधी सांगितलं आहे योजनांचा ज्यावेळेस व्हिडिओ लेक्चर घेतले होते आपण त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं आहे की मनरेगा ही जी योजना आहे त्या अंतर्गत आपण बघतो ग्रामीण पातळीवर जे काही फळबाग लागवड योजना आहे ती मनरेगा या योजनेअंतर्गत राबवली जाते आणि त्या अंतर्गत बरेचसे जे अनुदान आहे त्याच्यासाठी प्रोव्हाइड करण्यात येतात. आता कोणत्या पिकासाठी कशाप्रकारे अनुदान भेटते ते तुम्हाला अपडेटेड माहिती ठेवायची आहे. तसेच पिकानुसार आपण बघतो कोणकोणत्या पिकांचा त्यामध्ये समावेश होतो. मनरेगाबद्दल तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे कारण ही ग्रामीण स्तरावर राबवली जाणारी योजना आहे. तसंच अर्थसंकल्पामध्ये याचा समावेश आहे. म्हणून याबद्दल जे काही अपडेटेड जो काही डेटा असेल त्या सगळा डेटा तुम्ही माहिती कलेक्ट करा आणि यावर प्रश्न पडू शकतो. मित्रांनो, आपण बघतो की महाराष्ट्राच्या बाबतीत काही आणखी महत्त्वाचे मुद्दे आहेत की 1981मध्ये मी काय सांगत आहे 1981मध्ये फलोत्पादन विभाग स्थापन झाला आणि 1982मध्ये फलोत्पादन खात्याची स्थापना झाली आहे. तसंच आपण हे झालं महाराष्ट्राच्या बाबतीत. तसं राष्ट्रीय फलोत्पादन मंडळसुद्धा आहे आणि हे मंडळ कुठे आहे तर गुरगाव हरियाणा या ठिकाणी आहे. आता मित्रांनो, ही झाली आपली बेसिक इन्फॉर्मेशन कशाबद्दल तर फलोत्पादनाबद्दल. या व्यतिरिक्त भरपूर इन्फॉर्मेशन आहे परंतु आपण इथे काही मोजकीच इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला लेक्चरमध्ये काय घ्यायचं आहे फलोत्पादनाच्या म्हणजे फळ लागवडीच्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या अभ्यासायच्या आहे. तर सुरुवात करूया या टॉपिकला मित्रांनो. तर यामध्ये आपण बघतो की सर्वात पहिली किंवा सुरुवातीची जी पद्धत आहे ती कुठली आहे तर चौरस पद्धत आहे.
तर मित्रांनो, आपण चौरस पद्धतीबद्दल बघितलं तर ही पद्धत सपाट जमिनीत बागेंची आखणी, मशागत, औषध फवारणी, फळांची राखणी, काढणी, झाडांची छाटणी यासाठी उपयुक्त आहे. उदाहरणार्थ आपण बघतो आंबा, चिक्कू, डाळिंब, पेरू इत्यादींसाठी ही अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाची पद्धत आहे. आणि साधंसं लॉजिक आहे मित्रांनो, चौरस पद्धती म्हटलं आहे म्हणजे चौकोन इथे आपण बघतो की आपल्याला चौरस पाहायला मिळतो आणि अशा प्रकारे 4 कोपऱ्यावर 4 झाडं तिथे लावू शकतो. नंतर आपण बघतो आयताकृती पद्धत आहे. आता आयताकृती पद्धतसुद्धा चौरससारखीच म्हणजे एका चौकोनासारखी. चौकोन म्हटलं तर त्यामध्ये आयतसुद्धा होतं आणि चौरससुद्धा येतो. तर मित्रांनो, आपण बघतो की आयताकृती पद्धत आहे म्हणजे यामध्ये काय आहे, फक्त 2 ओळीतील जे काही अंतर आहे ते कसं आहे, तर 2 झाडातील अंतरापेक्षा काय आहे तर जास्त आहे. आणि आपण बघतो ही पर्टिक्युलरली आयताकृती पद्धत आहे कोणत्या म्हणजे फळझाडासाठी गरजेची असते किंवा एकदम सुटेबल आहे. तर आपण बघतो की द्राक्ष हे जे फळझाड आहे त्यांच्यासाठी म्हणजे द्राक्ष वेलींसाठी आपण बघतो की अतिशय चांगली आणि उत्कृष्ट पद्धत आहे. कोणती पद्धत तर आयताकृती पद्धत आहे की ज्यामध्ये 2 ओळीतील अंतर आहे ते कसं असते तर जास्त असते, मात्र 2 झाडातील अंतर हे कमी असते. समोर आपण बघतो मित्रांनो त्रिकोणी किंवा क्वीन्स पद्धतसुद्धा म्हणतात, म्हणजे तुम्हाला सिमिलर नावसुद्धा इथे विचारू शकतात. एक तर त्रिकोणी विचारते, एक तर क्वीन्स विचारतील. मग यामध्ये काय होते, चौरस पद्धतीप्रमाणे त्याची आखणी करून काय करतात, झाडांच्या मध्ये एक झाड लावतात. आता आपण झाडांच्या मध्ये जर एक झाड लावलं तर तिथे त्रिकोण तयार होतो. म्हणजेच आपण बघतो मित्रांनो या पद्धतीमध्ये आपण जर बघितलं चौरस पद्धतीपेक्षा दुप्पट झाडे बसतात म्हणून महत्त्वाची पद्धत आहे असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तर मित्रांनो आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये उदाहरण काय दिलं कोणकोणत्या पिकांसाठी फळ पिकांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. तर यामध्ये डाळिंब आहे, बोर आहे, फालसा, आंबा, चिक्कू, नारळ इत्यादी जे काही फळ पीक आहेत ती या पद्धतीने आपण लागवड करू शकतो त्याची. म्हणजे मध्यभागी आपण कोणते पीक पेरणार आहे म्हणजे आपण बघितलं 4 चौरस आहे, चौरसाच्या 4 कोपऱ्यावर आपण 4 झाडं लावणार आहोत फळपिकांचे. आणि मध्ये जर आपण विचार केला मध्ये लावतो म्हटलं तर मध्ये कोणतं पीक लावायचं आहे, मध्यभागी जलद गतीनं वाढणारे जे काही पीक आहेत, लवकर येणारे जे पीक आहेत ते आपल्याला लावायचे आहे. जसं केळी आहे, पपया आहे यासारखी फळपिकं आपल्याला त्यामध्ये घ्यायची आहेत. समोरची महत्त्वाची पद्धत आहे म्हणजे षटकोनी पद्धत आहे आणि या षटकोनी पद्धतीमध्ये नेमकं काय होते, त्रिकोणाच्या प्रत्येक टोकावर झाडे लावली जातात आणि चौरस पद्धतीपेक्षा 15% झाडे जे आहेत ते जास्त बसतात. बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं, याआधी आपण क्वीन्स पद्धत घेतली. क्वीन्स पद्धतीमध्ये म्हणजे त्रिकोणी पद्धतीमध्ये चौरस पद्धतीपेक्षा दुप्पट झाडे बसतात. परंतु तेच आपण षटकोनी पद्धतीच्या बाबतीत बघितलं तर षटकोनी पद्धतीमध्ये त्रिकोणाच्या प्रत्येक टोकावर झाडे लावली जातात. त्यामुळे चौरस पद्धतीपेक्षा 15% झाडे जास्त बसतात. म्हणजे आता तुमचा जो काही टॉपिक असेल तो क्लिअर झाला असेल. समोर आपण बघतो मित्रांनो समपातळीतील जी काही पद्धत आहे, समपातळीतील पद्धत असं म्हणतो त्याला आपण कंटूर पद्धतसुद्धा म्हणतो. आणि या पद्धतीमध्ये नेमकं काय होते, समजा डोंगर उतार असते अशा ठिकाणी आपण काय करू शकतो की ज्या काही पद्धती आहेत, चौरस पद्धती आहे वगैरे बाकीच्या पद्धती आहेत त्या आपण अवलंब करू शकत नाही. कारण की डोंगर उताराचा उतार कसा आपण बघतो त्या उताराशी रिलेटेड आपल्याला बाकीच्या गोष्टी करणं असतात. म्हणून आपण बघतो की डोंगर उतारावर टेकड्या जास्त, उताराचा जमिनीचा भाग 90 अंशाचा कोन, म्हणजे तिथे आपण बघितलं डोंगर उतारावर 90 अंशाचा कोन करून फळझाडांची लागवड करतात. या 2 ओळीतील अंतर हे सारखं नसते. आणि जसं आपण बघतो कुठे करणार आहे, कोणत्या पिकांसाठी करणार आहे, फळ पिकांसाठी तर काजू आहे, आंबा, चारोळी, फणस, जांभूळ इत्यादी फळ पिकांसाठी अशा प्रकारे कंटूर म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला समपातळीतील पद्धत वापरली जाते. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण फळं लागवडीच्या ज्या काही महत्त्वाच्या पद्धती आहेत त्या पद्धती अभ्यासल्या. आता समोर आपल्याला फळझाडांची अभिवृद्धी याबद्दल अभ्यासायचं आहे. तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला अभिवृद्धी म्हणजे काय त्याची डेफिनेशन समजून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला अभिवृद्धीचे वेगवेगळे प्रकार अभ्यासायचे. तर अभिवृद्धी म्हणजे काय तर बघा, अभिवृद्धी म्हणजे बियांपासून किंवा वनस्पतीच्या अवयवांपासून प्रजोत्पादन करणे म्हणजेच काय होते तर अभिवृद्धी होते. म्हणजे डेफिनेशन तुम्हाला समजली का. अभिवृद्धी म्हणजे आपल्याला काय करायचं आहे त्याचं प्रजोत्पादन करायचं आहे. मग प्रजोत्पादन कशापासून होईल, एकतर ते बियांपासून होईल, एक तर नाहीतर मग शाखीय अवयवांपासून होईल. तर मित्रांनो जे अभिवृद्धी बियांपासून होते त्याला इंग्लिशमध्ये टर्मिनॉलॉजी आहे सेक्शुअल प्रोपॅगेशन असं त्याला आपण म्हणतो. आणि जे अभिवृद्धी आहे अवयवांपासून होते, शाखीय अवयवांपासून होते त्याला असेक्शुअल प्रोपॅगेशन आपण असं म्हणतो. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, बियांपासून असे कोणते फळ आहेत की ज्यांचं उत्पादन आपण घेऊ शकतो म्हणजे त्यांची अभिवृद्धी आपण करू शकतो. तर ते कोणते आहेत तर पपई आहे, कागदी लिंबू आहे, जांभूळ आहे आणि आंबा आहे. यांच्या सरळ सरळ आपण बिया पेरतो.
तसंच शाखीय म्हणजे बाकीच्या कोई कलम वगैरे आंब्याच्या बाबतीत आणखी कलमं आहेत तसंसुद्धा आहे. परंतु आपण बघतो मित्रांनो, इथे तुम्हाला पर्टिक्युलर विचारले सेक्स्युअल प्रोपॅगेशन कुठल्या कुठल्या फळ पिकांच्या बाबतीत करतात, तर लक्षात ठेवा. हे जे महत्त्वाची उदाहरणे मी तुम्हाला सांगितले. आता तसंच मित्रांनो शाखीय अभिवृद्धी आहे. मी तुम्हाला सांगितलं शाखीय अभिवृद्धी म्हणजे काय, असेक्स्युअल प्रोपॅगेशन असं म्हणतो. आता त्यामध्ये भरपूर प्रकार पडतात. त्यामध्ये छाट कलम आहे, नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या भेट कलम आहे, गुटी कलम आहे, शेंडा कलम आहे. वेगवेगळ्या भरपूर पद्धती आहे शाखीय अभिवृद्धीच्या, त्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. मित्रांनो, छाट कलमाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये खोड छाट आहे, त्याच्यानंतर पान छाट आहे, तसंच मूळ छाट आहे. तर मित्रांनो, कलमांचे जे काही वेगवेगळे प्रकार पडतात त्यापैकी आपण सुरुवातीला दाब कलम पाहू. दाब कलममध्ये नेमकं काय होते, यात फांदी माती दाबून त्यावर वजन ठेवतात. उदाहरणार्थ आपण बघतो चिक्कूची, डाळिंबाची, तसेच पेरूची कलम जी आहे ते दाब कलम पद्धतीने केली जाते. समोर मित्रांनो शेंडे कलम आहे आणि शेंडे कलम म्हणजे नेमकं काय असते बघा. शेंडे कलमात मातृवृक्षाचा शेंडा जमिनीमध्ये दाबतात. आता तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल की ज्यांना माहिती नसेल ही कन्सेप्ट, मातृवृक्ष ही काय कन्सेप्ट आहे, तर बघा ज्या एखाद्या झाडाची किंवा एखाद्या गोष्टीची आपण निवड करतो कशासाठी, म्हणजे एखाद्या झाडाची आपण निवड करतो कशासाठी, तर त्यापासून अभिवृद्धी करण्यासाठी. आता अभिवृद्धी का, तर आपल्याला असं वाटते या झाडामध्ये हे गुण आहे, हे दिसायला सुदृढ आहे, निरोगी आहे, यामध्ये म्हणजे याच्या फांद्या आणि पानांचा आकार वगैरे सगळा चांगला आहे. त्याचप्रमाणे यामध्ये आपण बघतो कीटकांचा प्रादुर्भाव कमी आहे, याला चांगले फळे लागतात. मग अशा सुदृढ आणि निरोगी झाडाची फांदी किंवा अवयव आपण वापरून त्यापासून अभिवृद्धी करत असतो. मग इथे शेंडा कलम आहे. मग शेंडा कलमामध्ये तुम्ही काय करणार आहे, समजा आपल्याला शेंडा कलम करायचे तर काय करणार, त्या मातृवृक्षाच्या आपण फांद्या घेऊ, म्हणजे शेंडा घेऊ आणि तो जमिनीमध्ये गाडू, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, शेंडे कलम असं म्हणणार आहे. मग त्यातून काय होतात, मुळा फुटतात आणि नवीन वृक्ष तयार होते. म्हणजेच मातृवृक्षापासून नवीन वृक्ष आपण तयार करतो. आता यामध्ये आपण उदाहरणं बघितले तर जसं ब्लॅकबेरी आहे, रासबेरी आहे, गुजबेरी आहे. यामध्ये प्रामुख्याने काय करतात, तर शेंडे कलम असे करतात. म्हणजे ज्या काही अशा वडीव आणि लवचिक फांद्या असतात त्यामध्ये प्रामुख्याने हे शेंडे कलम आपल्याला पाहायला मिळते. समोर आपण बघतो मित्रांनो सर्पाकृती कलम आहे आणि सर्पाकृती कलम म्हणजे काय, यामध्ये नागमोडी वळणासारखी म्हणजे 3-4 ठिकाणी किंवा 2-3 ठिकाणी ही जी आहे ते मातृवृक्षाची फांदी काढतात आणि आता ती जर आपण फांदी काढली तर त्याच्यावर आपण जिथे गाडू त्याच्यावर माती वगैरे लावू, जेणेकरून काही दिवस माती आणि ओलावा, जेणेकरून काही दिवसाने त्याला काय येतील, फुटवे येतील, म्हणजे मुळा फुटतील आणि त्यामुळे काय होते, आपल्याला कलमा नंतर आपण त्या सेपरेट करत असतो. मग अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हे महत्त्वाचे म्हणजे आपण कलमांचे प्रकार बघितले. तर मित्रांनो प्रामुख्याने आपण गुटी कलम कोणत्या फळपिकांत करतो, तर डाळिंब आहे आणि पेरू आहे, यामध्ये गुटी कलम प्रामुख्याने केली जाते. समोर आपल्याला भेट कलम याबद्दल पाहायचं आहे. तर मित्रांनो आपण भेट कलमेबद्दल बघितलं तर यामध्ये काय करतात, एखादा खुंट वापरतात आणि त्यावर म्हणजे जे काही वृक्ष असतील ते डेव्हलप करतात. आता आपण बघतो याचेसुद्धा भरपूर प्रकार आहे. पाचर कलम, कोई कलम, खाच कलम, ब्रिज क्राफ्टिंग वगैरे वेगवेगळे प्रकार आहे. आता आपण एक गोष्ट नीट समजून घेऊ. प्रामुख्याने मित्रांनो पाचर कलम जे असते ते सफरचंदामध्ये करतात, कोई कलम आंब्यामध्ये करतात, खाच कलम आंब्यामध्ये करतात, ब्रिज क्राफ्टिंग आंबा आणि संत्रीमध्ये करतात आणि मूळ कलम जे आहे ते सफरचंदामध्ये करतात. हे भेट कलमाचे काही उदाहरणं आहेत. आता मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की काही जे वृक्ष आहेत त्यांच्यासाठी स्पेशल खुंट वापरले जातात. मग आता कशासाठी कोणत्या प्रकारचे खुंट वापरले जातात, समजा द्राक्षाचा वेल असेल त्याच्यासाठी डॉगरीचा खुंट वापरतात आणि जर आपल्याला चिकूचं झाड चिकूची रोपटं तयार करायचं असेल किंवा चिकूची आपल्याला एक सुदृढ वृक्ष करण्यासाठी आपण बघतो की खिरणीचा खुंट वापरतात. म्हणजे हे काही महत्त्वाचे खुंट आहेत ते वापरले जातात. तसंच मित्रांनो लिंबूवर्गीय फळे असतील त्यामध्ये संत्री, मोसंबी वगैरे असेल याच्यासाठी सुद्धा वेगवेगळे खुंट वापरतात. आता बऱ्याच वेळा काय होते आपल्याला लिंबूवर्गीय फळे म्हणजे नेमकं काही हे समजत नाही. तर आमच्या सरांनी एक सुंदर कन्सेप्ट आम्हाला सांगितली होती. त्यामध्ये आपण बघतो की लेमन आहे आणि लाईम आहे, या 2 गोष्टी असतात. लाईम जो असतो ना त्याला पातळ साल असते आणि लेमन जे असते ना त्याला जाड साल असते. म्हणजे आपण लिंबू म्हटलं की नेमकं कोणतं लिंबू, ते इडी लिंबू आहे की वेगवेगळ्या प्रकारचं लिंबू आहे. लिंबामध्ये खूप प्रकार पडतात. आता ते प्रकारसुद्धा मी तुम्हाला सांगते. समजा लाईम असलं तर मी तुम्हाला काय सांगितलं, लाईम आहे म्हणजे काय, त्याला पातळ साल आहे तर त्याला आपण काय म्हणतो, लाईम असं म्हणतो. त्यामध्ये प्रकार पडतात कागदी लिंबू, मिठा लिंबू, पाट लिंबू, रंगपूर लिंबू, अशा प्रकारचे लिंबू जे आहेत म्हणजे ते लाईम या गटामध्ये मोडतात. तर आता दुसरा प्रकार असतो लेमन.
लेमनचा काय अर्थ असतो की त्याची साल असते ना ती कशी असते, जाड असते. मग त्यामध्ये कोणकोणते प्रकार पडतात त्याचे काही उदाहरण आहेत, जसं सीडलेस लिंबू आहे, इटालियन लिंबू आहे, युरेका लिंबू आहे, इडी लिंबू आहे. हे कसे झाले, लेमन या गटामध्ये मोडतात. तर मित्रांनो, आपण प्रामुख्याने बघतो की संत्रीवर्गीय जे काही फळपिके आहेत, लिंबूवर्गीय जे काही फळपिके आहेत त्यामध्ये आपण बघतो संत्री, मोसंबी आहे. याच्यासाठी काही खुंट वापरले जातात, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी प्रामुख्याने रंगपूर लाईम आहे म्हणजे लिंबू आहे, मार्वाडेल ऑरेंज आहे, रफ लेमन आहे, क्लिओपात्रा आहे, मँडारिन अशा प्रकारचे खुंट त्याच्यासाठी वापरले जातात. त्यावर डोळा करून काय होते, कलम तयार करण्यात येते. मित्रांनो, आता समोर आपल्याला माउंट आब कलम पाहायची आहे. यामध्ये नेमकी काय प्रोसेस असते, तर मातृवृक्षापासून म्हणजे मातृवृक्ष जे असतं एक पर्टिक्युलर निरोगी वृक्ष आपण निवडलं आणि जमिनीपासून काय करतो, थोड्या अंतरावर उंचीवर ते थोडंसं कापतात. त्याच्यामुळे काय होते, ज्या ठिकाणी कापलं त्या भागातून काय होतात, काही दिवसानं मुळा फुटतात त्याला आणि नवीनच धुमारे असे म्हणजे बाहेर निघतात, असे कोंब टाईप, आणि त्याला मुळा फुटतात आणि यापासून नवीन रोप तयार होते. आणि अशा प्रकारची माउंट आब कलम कशामध्ये करतात, तर सफरचंद आहे, पेरू आहे, यामध्ये प्रामुख्याने अशा प्रकारची कलम करतात. समोर मित्रांनो आपण संप्रेरके म्हणजेच हार्मोन्स बघणार आहोत. यामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे हार्मोन्स वगैरे. यावर प्रश्न पडलेले आहेत PYQमध्ये, म्हणून मी हा टॉपिक इथे घेतला. कारण काय मित्रांनो, की माझ्याकडे PYQ आहेत आणि सोर्स आहे तोच, आणि त्या व्यतिरिक्त आता समोर IBPS कसा प्रश्न पडेल, कसा प्रश्न पडतील किंवा हे कोणत्या गोष्टी मी प्रेडिक्ट करू शकत नाही. फक्त एक सिलेबस आहे, तो कवर करणं आपलं काम आहे, म्हणून मी सिलेबस कवर करत आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे जे सोर्स आहे त्यातूनच आपण हा अभ्यास करत आहे. तर यावर प्रश्न पडलेले आहेत आणि म्हणजे कन्सेप्च्युअलसुद्धा प्रश्न पडलेले आहेत आणि फॅक्च्युअलसुद्धा प्रश्न पडलेले आहेत, म्हणून हा टॉपिक आपण इथे घेतला. तर आपण बघू मित्रांनो, संप्रेरकामध्ये काय असतात, काही ग्रोथ हिबिटर्स असतात आणि काही ग्रोथ इनहिबिटर्स असतात. ग्रोथ हिबिटर म्हणजे काय, जे म्हणजे झाडांची वाढ काय करतात, तर वाढवतात, त्यांना प्रेरणा देतात म्हणजे उत्तेजना देतात. आणि इनहिबिटर्स म्हणजे काय, त्यांची ग्रोथ थांबवतात. असे दोन प्रकारे असते. आता आपल्याला एक एक गोष्ट डिटेलपणे अभ्यास करायची आहे. तर मित्रांनो, आपण बघतो ऑक्झिन्स आहे. सुरुवातीला ऑक्झिन्स पाहू. आता ऑक्झिन्स हे नेमकं कुठे तयार होते, म्हणजे हा प्रश्न पडला असेल ना, ऑक्झिन्स आहे मग हे हार्मोन्स आहेत, हार्मोन नेमकं बनते कुठे, कुठे तयार होते, तर हे हार्मोन वनस्पतीच्या खोडात आणि मुळात अग्रभागी तयार होत असते. आणि याची जर आपण फवारणी केली समजा, तर पेशी काय होतात, लांबट होतात, तसेच झाडांची काय होते, वाढ होते. मग ऑक्झिनमध्ये कोणकोणत्या गोष्टी मोडतात, उदाहरणार्थ आपण बघतो इंडॉल ॲसिटिक ॲसिड आहे, त्याला IAA असं म्हणतात. आता लक्षात ठेवा, सिमिलर गोष्टी लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये नाव लक्षात ठेवा आणि मराठीमध्ये म्हणजे जे काही इथे टोनिंग दिले असेल आणि लिहिले असेल ते सुद्धा लक्षात ठेवा. समोर आपण बघतो IBA, इंडाल ब्युटेरिक ॲसिड असं त्याला म्हणतात. त्याच्यानंतर आपण बघतो डायक्लोरोफिनॉक्सिड ॲसिटिक ॲसिड, त्याला आपण काय म्हणतो 2,4-D, तुम्हाला लॉंग फॉर्मसुद्धा विचारू शकता. तर मित्रांनो, हे जे आहे ते तणनाशक आहे म्हणजे विडीसाईड आहे 2,4-D, आणि आपण बघतो ऑक्झिन्समध्ये सुद्धा याचा समावेश होतो. तर मित्रांनो, समोर आहे NNA आणि C म्हणजे 4-CPA. अशा प्रकारे हे काही महत्त्वाचे उदाहरणं आहेत जे ऑक्झिन्स या गटामध्ये मोडतात, म्हणून लक्षात ठेवा. तर मित्रांनो, समोर आपल्याला जिब्रेलिन्सबद्दल म्हणजे जिब्रेलिन्स या हार्मोनबद्दल पाहायचं आहे. तर जिब्रेलिन्सबद्दल आपण बघितलं तर वनस्पतीच्या अग्रभागी हे तयार होते आणि यापासून एक बुरशीसुद्धा आहे त्याच्याशी संबंधित. कोणती, जिब्रेला फ्युजिक्युराय नावाची बुरशी आहे, जी बुरशीपासून हे तयार होत असते. आता आपण बघतो की द्राक्षांच्या मण्यांचा आकार वाढतो. यामध्ये जर आपण जिब्रेलिन्सची फवारणी केली तर द्राक्षांच्या मण्यांचा आकार वाढतो. हा प्रश्न विचारलेला आहे ग्रामसेवक PYQमध्ये, तिथून हा प्रश्न मी घेतलेला आहे, म्हणजे हे कंटेंट घेतलेलं आहे. नंतर आपण बघतो की यामुळे सीडलेस फळेसुद्धा तयार होतात. सीडलेस म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सीड नसेल म्हणजे काय, बिया नसतील, अशा प्रकारचं फळ जे तयार होते ते कशामुळे होते, जिब्रेलिन्समुळे तयार होते. मला सांगा मित्रांनो, आंब्याची व्हरायटी आहे जे सीडलेस व्हरायटी म्हणून आहे आणि फेमस व्हरायटी आहे, आणि बऱ्याच वेळा हा प्रश्नसुद्धा पडलेला आहे. ते व्हरायटी मला कमेंटमध्ये सांगायची आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारला की आंब्याची सीडलेस व्हरायटी तुम्हाला कमेंटमध्ये सांगायची आहे. तर मित्रांनो, येत असेल तर नक्की कमेंट करण्याचा प्रयत्न करा. आता मित्रांनो, आपण जिब्रेलिन्स बघितलं, त्याचप्रमाणे आपल्याला समोरचं हार्मोन्स पाहायचं आहे. समोरचा हार्मोन्स आहे मित्रांनो सायटोकायनिन. आता सायटोकायनिनचा यामध्ये नेमकं काय होते, सायटोकायनिनमुळे पेशी विभाजन घडून येते. उदाहरणार्थ कशामध्ये, कायनेटिन. नंतर याची उदाहरणं आपण बघितले, ते नेमकं कोणते उदाहरण आहे, तर कायनेटिन आहे, प्युनिन आहे, ॲडेनाईन आहे, झियाटिन आहे, PBA. पर्टिक्युलर तुम्हाला एक्झाम्पल देऊन विचारू शकतात हे कशाचं उदाहरण आहे म्हणून.
म्हणून मित्रांनो, उदाहरणे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कायनेटीन, प्युनिन, ॲडेनाईन, झियाटीन, PBA हे सायटोकायन्सची उदाहरणे आहेत. समोर आपल्याला वृद्धिरोधके म्हणजे इनहिबिटर्स पाहायचे आहेत. आता यामध्ये इथिलीन हा जो प्रश्न, इथिलीनवर बऱ्याच वेळा कंबाईनला त्याच्यानंतर मेन्सला म्हणजे राज्यसेवेला बऱ्याच वेळा प्रश्न पडलेले आहेत. म्हणजे त्यांच्या जे वर्ड असतात किंवा त्यांचे जे लाईन असतात जे प्रश्नांमध्ये, त्यामध्ये सुद्धा इन्क्लूड ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मित्रांनो, आता आपण वृद्धिरोधकी याबद्दल थोडक्यात पाहू. यामुळे काय होते, वनस्पतीच्या शरीराअंतर्गत ज्या काही क्रिया असतात त्या काय होतात, कमी केल्या जातात किंवा पूर्ण थांबवल्या जातात. उदाहरणार्थ आपण बघतो इथ्रेलमुळे फळांचा रंग वाढतो. म्हणजे काय, फळ पिकवण्याची प्रक्रिया होते ते केली जाते. म्हणजे त्यांच्यामध्ये काय होते, एक वृद्धी म्हणजे एक वृद्धता निर्माण केली जाते. आणि प्रामुख्याने फळं पिकवण्यासाठी कोणतं संजीवक वापरतात, मी तुम्हाला आधी सांगितलं. इथिलीनबद्दल बऱ्याच ठिकाणी आपल्याला उल्लेख आढळतो आणि महत्त्वाचा आहे, यावर भरपूर वेळा ऑब्जेक्टिव्ह पडलेले आहेत. तसंच मित्रांनो, रोधकांमध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी समावेश होतात, तर AB आहे, इथिलीन तर आपण बघितलंच. सायकोसील आहे, लक्षात घ्या, सायटोकायनिन नाही बरं, सायकोसील म्हटलं मी. त्याच्यानंतर B9, BEH अँड काय तर फॉस्फोन D इत्यादी प्रकारे आपल्याला हे प्रकार पाहायला भेटतात, उदाहरणं पाहायला मिळतात. कशाचे, वृद्धिरोधकांचे. तर मित्रांनो, हार्मोन्स म्हणजे संप्रेरकाबद्दल या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बटाट्यावर मॉर्फॅक्टिन. वृद्धिरोधक फवारल्यास रोपांची वाढ कमी होऊन बटाट्याच्या कंदाचा आकार मोठा होतो. हा महत्त्वाचा प्रश्न आहे की बटाट्यावर कोणत्या प्रकारचे संप्रेरक फवारतात, त्यामध्ये मॉर्फॅक्टिन वृद्धिरोधक आहे. ते फवारल्यामुळे काय होते, बटाट्याच्या कंदाचा आकार काय होतो, मोठा होतो. तसंच मित्रांनो, फळझाडांमध्ये लवकरात लवकर एकाच वेळी मोहर येण्यासाठी कुठले संजीवक वापरतात, हा सुद्धा प्रश्न पडला आहे. तर नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड आहे, त्याला आपण NAA असं म्हणतो. या संजीवकाचा वापर करतात जेणेकरून फळझाडांमध्ये लवकर आणि एकाच वेळी मोहर येतो. मित्रांनो, फळबाग व्यवस्थापनाशी संबंधित काही महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रिंगिंग, गर्डलिंग आणि नॉचिंग इत्यादींचा समावेश होतो. तर मित्रांनो, नेमक्या ह्या टर्मिनॉलॉजी आहेत तरी काय, ते आपल्याला बघायचं आहे. तर यामध्ये आपण बघतो मित्रांनो, 2.6 मिलीमीटर रुंदीची आणि 15 ते 20 मिलीमीटर लांब साल काढून झाडाच्या खालील भागाकडे जाणारा पिष्टमय जो काही पदार्थ असतो त्याला पर्टिक्युलरली आपण कार्बोहायड्रेट असं म्हणतो. हे जे पदार्थ आहेत आणि ऑक्सिजन आहे यांना अडथळा केला जातो. त्यामुळे नेमकं काय होते, जास्त प्रमाणे कार्बोहायड्रेट वगैरे फळझाडांमध्ये ते गोळा होते. त्यामुळे काय होते, फुलधारणा होते आणि लवकर फलधारणा होण्यास मदत होते. म्हणून महत्त्वाची टर्मिनॉलॉजी आहे ते ह्या. आपण बघतो की आता अंजीर आहे, अंजीरमध्ये काय होतात, नेमकं पर्टिक्युलर एक जर आपण फळपीक बघितलं तर अंजीरमध्ये नॉचिंग करतात. मग नॉचिंग करतात म्हणजे नेमकं कसं करतात, तर अंजिराच्या डोळ्याच्या भागाखाली काय करतात, तर नॉचिंग करण्यात येते. त्यामुळे काय होते, डोळ्याच्या खालील फांदी फुटते आणि त्या फुले येतात आणि मग नंतर फलधारणा होते. आणि प्रामुख्याने असा ऑब्जेक्ट विचारू शकतात की नॉचिंग ही प्रक्रिया प्रामुख्याने कोणत्या फळझाडामध्ये करतात, तर अंजिरामध्ये करतात. समोर आपण बघतो आंब्यास आहे, आंब्यात कोणती प्रक्रिया करतात, तर रिंगिंग नावाची प्रक्रिया करतात. त्यासाठी 1 ते 2 सेंटीमीटर साल काढतात. त्यामुळे कार्बोहायड्रेट आणि ऑक्सिजनचा पुरवठा थांबवला जातो आणि लवकर मोहर येण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात, जेणेकरून लवकर बहार येईल आणि लवकरात लवकर फलधारणा होईल. आणि द्राक्षांच्या बाबतीत आपण बघितलं तर द्राक्षांमध्ये गर्डेनिंग नावाची प्रोसेस असतात, ती करतात. म्हणजे अशा प्रकारे फळबाग व्यवस्थापनाशी रिलेटेड ह्या महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी होत्या, त्या आपण इथे क्लिअर केल्या. तसंच मित्रांनो, आपण बघतो बहार ट्रीटमेंट नावाची एक ट्रीटमेंट असते. त्यामध्ये नेमकं काय करतात, तर मित्रांनो, बहार ट्रीटमेंटबद्दल आपण बघितलं तर 1 ते 1.5 महिना काय करतात, पाणी पुरवठा बंद करतात. त्यामुळे शाखीय वाढ होते आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण वाढते आणि डोळे फुटण्यास मदत होते. आणि त्यामुळेच काय होतं, आपण यालाच आपण काय होतं, एकत्रित प्रक्रियेला बहार ट्रीटमेंट असं म्हणतो. बहार ट्रीटमेंटच्या बाबतीत आपण एक्झाम्पल बघितले. म्हणजे कशामध्ये हे बहार ट्रीटमेंट करतात, प्रामुख्याने मी जी तुम्हाला हे जी मटेरियल सांगितलं, ते माहिती सांगितली, प्रामुख्याने संत्री आहे, मोसंबी आहे, लिंबू, पेरू इत्यादींमध्ये अशा प्रकारची बहार ट्रीटमेंट करण्यात येते किंवा केली जाते. समोर मित्रांनो, काही आणखी एक महत्त्वाची टर्मिनॉलॉजी आहे. समोर मित्रांनो, आपण बघतो झाड आहे अथवा फांद्या वाकवणे अशा प्रकारची एक टर्मिनॉलॉजी आहे. या क्रियेमुळे नेमकं काय होते, तर शेंड्याला अन्नद्रव्य आणि ऑक्सिजनचा काय होतो, अधिक पुरवठा होतो. त्यामुळे सर्व फांदीस फुले येऊन फळधारणा होते. अशा प्रकारे ह्या महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी आहे. तसेच आणखी काही टर्म आहेत, त्यामध्ये आपण बघतो प्रुनिंग आहे. प्रुनिंग म्हणजे काय होते, झाडांची छाटणी करणे. ट्रेनिंग म्हणजे काय होते, झाडाला
आकार देणे, त्याला वळण लावणे. नंतर आपण बघतो पिचिंग नावाचं असते. पिचिंगमध्ये आपण काय करतो, शेंडा खुडतो. तसंच डिसबडिंग असते. डिसबडिंगमध्ये नेमकं काय करतात, तर पानांच्या बगलेतील फूट काढतात. अशा प्रकारे महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी आहेत ज्या फलोत्पादनाबद्दल आहेत, त्यासुद्धा इथे आपण कव्हर केल्या. तर मित्रांनो, फलोत्पादनाशी संबंधित महत्त्वाची माहिती आपण इथे घेतली. परंतु आता IBPS नेमकं काय विचारेल हे सांगता येत नाही, प्रेडिक्ट करता येत नाही. तरीसुद्धा आपण सिलेबस कव्हर केला, म्हणजे सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न केला. याच्याशी संबंधित आणखी काही महत्त्वाची माहिती असली आणि ज्यावर प्रश्न पडलेले असतील, असं जेव्हा मला ॲनालिसिसमधून आढळलं किंवा समजेल, तेव्हा मी त्याचेसुद्धा लेक्चर घेईन. तर मित्रांनो, आपण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन लेक्चरसाठी, अपडेटेड माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा या चॅनलबद्दल आणि व्हिडिओ लेक्चरबद्दल नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत सर्वांनी लेक्चर ऐकलं. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू.